नमस्कार, मी प्रेरणा नाईक. पीएम न्यूज मध्ये आपले स्वागत आहे. आपण पाहत आहात पीएम न्यूज. चला तर मग उर्वरित बातमीकडे. नमस्कार, मी निरंजन प्रकाश भूमकर, वैरा उपनगर अध्यक्ष. आज 6 जिल्हा परिषद आणि 12 पंचायत समिती सदस्य यांच्या प्रचारार्थ विद्यामंदिर हायस्कूल इथे माननीय आपले उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब आणि आपले नेते माननीय सोपल साहेब यांची आज विद्यामंदिर ग्राउंडवर सभा झाली. त्या सभेत साहेबांनी जे शब्द दिलते त्यात एक, वैरागला नगरपंचायतला मी निधी कमी पडू देणार नाही, तो जो शब्द दिला होता. जवळपास 35 कोटी वैराग विकासाचा निधी आणि 5 कोटी शिवछत्रपती शिवाजी महाराज पुतळ्याच्या सुशोभीकरणासाठी 5 कोटीचा निधी त्यांनी देतो म्हणले होते. आणि त्यांनी सांगितलं होतं की सोपल साहेब, तुम्ही चिंता करू नका, निधीच्या बाबतीत मी तुम्हाला भरभरून निधी देणार आहे. आणि मी जायच्या आत तुमच्या व्हॉट्सअपला JR येईल, तर त्या पद्धतीनं जो बोलतो तोच करतो आणि दिलेला शब्द पाळणार म्हणजे शिंदे साहेब. तर शिंदे साहेबांनी सभा झाल्यापासून अर्ध्या ते 1 तासात सोपल साहेबाच्या व्हॉट्सअपला वैराग नगरपंचायतला शिवछत्रपती शिवाजी महाराजच्या पुतळ्या सुशोभीकरणासाठी पहिला हप्ता म्हणून 2.5 कोटीचा JR त्यांनी आज पाठवलेला आहे. त्याबद्दल मी वैरागच्या वतीने माननीय एकनाथजी शिंदे साहेब आणि माननीय आमचे नेते सोपल साहेब यांचे मी सर्व नगरसेवक आणि सर्व जनतेच्या वतीने आभार मानतो. आणि आता चर्चा बऱ्याच मी ऐकल्या, बऱ्याच कानावर आल्या की सोपल साहेब बोला, आता कोण निधी तुम्हाला देणार. तर ह्याचं उत्तर हे आहे. तर माझी सर्व 6 जिल्हा परिषद आणि 12 पंचायत समिती मतदारांना हात जोडून विनंती आहे की आता आपल्याला तुम्ही आता बघा की हा JR बघा आणि विचार करा की जो बोलतो त्याप्रमाणे वागतो ते एकनाथ शिंदे साहेब. आणि सोपल साहेबाच्या मार्गदर्शनाखाली आपल्याला आता इथून पुढं काय कुठल्या गोष्टीला भीची गरज नाही आणि निधीची अजिबात कमतरता पडणार नाही. त्याच्यामुळे मी सर्व मतदारांना हात जोडून विनंती करतो की तुम्ही आमचे सोपल साहेबाच्या मार्गदर्शनाखाली 6 जिल्हा परिषद आणि 12 पंचायत समिती सदस्य यांना महाआघाडीच्या सदस्यांना भरभरून मताने निवडून द्या. एवढंच मी निमित्तानं सांगतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.